नमस्कार मित्रांनो, SSC CGL भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकूण टोटल 17,727 जागांकरता ही भरती होणार आहे। यामध्ये बरेचसे वेगवेगळे पदे दिले आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। याची फीस काय राहणार आहे, अर्ज कसा करायचा, याचा शेवटची तारीख काय आहे, यामध्ये कोणकोणत्या पोस्ट दिल्या आहे आणि शैक्षणिक पात्रता वगैरे हे सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। सर्वात अगोदर एकूण ज्या जागा आहे मित्रांनो, इथे आहे 17,727 आणि या परीक्षेचे जे नाव आहे ते आहे SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024। एवढे समजलंय। त्यानंतर आता आपण पाहूया की यामध्ये कोणकोणती पदे आहेत ज्याकरता तुम्ही अप्लाय करू शकता। तर इथे वेगवेगळ्या टाईपचे 20 पदे देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर CBI, सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्च श्रेणी लिपिक, सिनियर ॲडमिन असिस्टंट, कर सहाय्यक आणि सब इन्स्पेक्टर NIA। तर एवढ्या पोस्टकरता ही भरती होणार आहे। आणि या पोस्टमध्ये जी एक पोस्ट आहे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, या पोस्टकरता तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती लागणार आहे। तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे व 12वीत गणित या विषयामध्ये किमान 60% गुण तुम्हाला असायला पाहिजे, तरच तुम्ही या पदाकरता अप्लाय करू शकता। कोणती पोस्ट? कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी, ही एक अट आहे की जी की पोस्ट आहे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पोस्ट करता। त्याकरता उर्वरित जेवढीही पदे आहेत त्याकरता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे। तुम्हाला कोणत्याही शाखेतील जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या पोस्ट करता अप्लाय करू शकता। त्यानंतर आहे वयाची अट। वेगवेगळ्या पदांकरता वेगवेगळी वयाची अट दिलेली आहे। पहिले जे यामध्ये पद दिलेलं आहे त्यामध्ये वयाची जे अट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याकरता वयाची अट आहे 18 ते 30 वर्ष। त्यानंतरचे जे पदे आहे जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, याकरता वयाची जी अट आहे ती आहे 18 ते 30 वर्ष। त्यानंतरचे जे पद आहे मित्रांनो ते आहे सब इन्स्पेक्टर। तर सब इन्स्पेक्टर या पदाकरता तुमचे वयाची जी अट आहे ती आहे 20 ते 30 वर्ष। त्यानंतर जे पद आहे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, तर या पदाकरता 18 ते 32 वर्ष इथे एज लिमिट दिलेली आहे। त्यानंतर जी पदे दिसत आहे ऑडिटर, अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्च श्रेणी लिपिक, सिनियर ॲडमिन असिस्टंट, कर सहाय्यक, सब इन्स्पेक्टर, या पदाकरता जी वयाची अट इथे दिलेली आहे ती आहे 18 ते 27 वर्ष। त्यानंतर इथे जे तुम्हाला एज रिलॅक्सेशन आपण म्हणू शकतो ते सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळं डिफरंट आहे। तर SC किंवा ST कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 5 वर्षे इथे एज रिलॅक्सेशन मिळेल। त्यानंतर OBC कॅटेगरी करता 3 वर्ष, PWD अनरिझर्व कॅटेगरी करता 10 वर्ष, PWD OBC कॅटेगरी करता 13 वर्ष, PWBD SC किंवा ST कॅटेगरी करता 15 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर त्याकरता 3 वर्ष तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन पाहायला मिळेल। त्यानंतर डिफेन्स पर्सनल डिसेबल इन ऑपरेशनल ड्युरिंग हॉस्पिटॅलिटीज मध्ये जर तुम्ही मोडत असाल तर 3 वर्ष आणि तर अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आहे की नोकरी कुठे करायची, तर संपूर्ण भारतात तुम्हाला जिथे पोस्ट अवेलेबल असेल तिथे कुठल्याही ठिकाणी तुम्हाला हे नोकरी करायची आहे। त्यानंतर आहे फीज कॅटेगरी।
फीजमध्ये बघा, जर तुम्ही जनरल किंवा OBC कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 100 रुपये इथे एक्झाम फी पे करावे लागणार आहे. त्यानंतर जर तुम्ही SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन किंवा महिला या गटात मोडत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथे फी द्यायची गरज नाही. इथे तुम्हाला फीमध्ये एक्सेप्शन दिलेलं आहे. त्यानंतर आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. तर ऑनलाईन अर्ज हा तुम्ही 24 जुलै 2024 पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत हा फॉर्म भरू शकता. हा जो फॉर्म आहे तुम्हाला भरायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करण्याकरता तुम्हाला ssc.gov.in या वेबसाईटवर येऊन तुम्ही हा अर्ज सादर करू शकता. तर लवकरात लवकर तुम्ही या पोस्टकरता अप्लाय करा आणि लास्ट डेटच्या अगोदर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे या पोस्टकरता सबमिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.